SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण 24 जानेवारी 2024 चे ॲनालिसिस करत आहोत. तर चला पाहूया. या स्क्रीनवरती मी 15 मिनिटं टाइम फ्रेमचा चार्ट वापरलेला आहे. तर ह्या चार्टमध्ये आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे. तर डिमांड आणि सप्लाय झोन कशा आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग ड्रॉ करूया. आता इथे आपल्याला मोठे मोठे कॅन्डल्स कुठे दिसत आहेत. इथे इथून मोठ्या मोठ्या कॅन्डल परत मार्केट खाली आले आहे, म्हणजे आता इथून सप्लाय झालेला आहे, सप्लाय आलेला आहे. इथून आपल्याला एक सप्लाय झोन ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर इथून एक आपल्याला मोठी कॅन्डल दिसते. इथे पण एक सप्लाय झोन आपल्याला ड्रॉ करायचा आहे. या सप्लाय झोनला आपण रेड कलर देऊया. त्या दोन सप्लाय झोन आपल्याला भेटलेले आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याला इथे एक डिमांड झोन दिसतोय, आपण ड्रॉ करूया. डिमांड झोनला आपण ग्रीन कलर देऊया. इथे पण एक आपल्याला सप्लाय झोन भेटलेला आहे, त्याला पण आपण ड्रॉ करूया. इथे एक आपल्याला डिमांड झोन भेटलेला आहे. एक मोठी कॅन्डल ग्रीन कलरची बनलेली आहे आणि इथून मार्केट वरती गेलेलं आहे. याला पण आपण ड्रॉ करूया. त्यानंतर थोडा पाठीमागे जाऊन आपल्याला पाहायचं आहे. इथे एक आपल्याला डिमांड झोन भेटलेला आहे. आपल्याला आता इथे 1 2 3 4 5 आणि 6 लेवल भेटलेले आहेत उद्याच्या ट्रेडिंगसाठी. 3 डिमांड झोन आणि 3 सप्लाय झोन भेटलेले आहेत. त्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जाऊन आपल्याला व्यवस्थित डिमांड सप्लाय झोन वीक टू बॉडी मार्क करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे डेली टाइम फ्रेम वरती आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय. हे पहा, एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मार्केट इथून येऊन वरती रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. शक्यतो उद्या मार्केट ह्या लेवलला येऊन इथून पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करेल किंवा जाईल, किंवा मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन इथून वरती जाईल, किंवा गॅप अप ओपन होऊन वरून खाली या रेजिस्टन्स पर्यंत येऊन इथून पुन्हा वरती जाईल. जोपर्यंत ह्या रेजिस्टन्सला आपला या सपोर्टला ब्रेक करत नाही मार्केट, तोपर्यंत मार्केटचा ट्रेंड चेंज होणार नाही. आता शक्यतो सध्या मार्केट अप ट्रेंड मध्येच आहे.
हे पाहू शकता इथून मार्केट अप ट्रेंड मध्येच आहे. ही लेवल जेव्हा ब्रेक करेल तेव्हा मार्केट आपला ट्रेंड चेंज करेल. म्हणून उद्या चान्सेस आहेत की मार्केट इथून पुन्हा वरती रिव्हर्स होईल. तर शक्यतो आपण उद्या बुलिश साईडलाच ट्रेड घेण्याचा प्रयत्न करूया. फक्त डिमांड आणि सप्लाय झोनच्या वरती ट्रेड घेऊ नका. डिमांड आणि सप्लाय झोनच्या बरोबर तुम्ही प्राइस ॲक्शनचा पण उपयोग करा. त्याच्यामुळे तुमची ॲक्युरेसी अजून वाढेल. एक तुम्हाला कन्फर्मेशन भेटेल एंट्री आणि एक्झिट करायला. तर डिमांड झोन आणि प्राइस ॲक्शन हे दोन्ही कंबाईन करून जर तुम्ही ट्रेड घ्याल तर तुमची ॲक्युरेसी चांगली होईल. ट्रेड सक्सेस होण्याचे चान्सेस तुमचे वाढतील. आहेत की उद्या मार्केट ह्या 2 लेवलमध्येच राहण्याचे चान्सेस आहेत. ह्या लेवलमध्ये तुम्हाला दोन्ही ट्रेड भेटतील, एक बुल साईडला पण आणि बेअर साईडला पण. तर मार्केट ह्या रेजिस्टन्सला टच करून जर मार्केट प्राइस ॲक्शन करून जर रिव्हर्स फिरला तर तुम्हाला इथे बेरिश ट्रेड घ्यायचा आहे. आणि जर मार्केट समजा गॅप डाऊन ओपन झालं, ह्या लेवलच्या आसपास कुठे ओपन झालं तर तुम्हाला बुलिश साईडला ट्रेड घ्यायचा. ग्लोबल मार्केट आपल्याला काय सांगते आज? US मार्केट पूर्णपणे बुलिश होतं आज आणि एशियन मार्केट बेरिश होतं. याच्यावरनं आपल्याला एक उद्याचा अंदाज येतो की उद्या पण मार्केट बेरिशच राहू शकतं. FIDIचा डेटा तर तुम्हाला आता दिसणार नाही या वेबसाईटवरती. रात 7:30 नंतरच अपडेट होईल. तेव्हा इथून एक तुम्हाला ऑप्शन भेटेल FIDIने काय ॲक्टिव्हिटी केलेली आहे ती आधी मॉर्निंगला करा. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की मार्केटमध्ये काय होणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. PCR डेटा पण तुम्ही पाहिला तर आज PCR डेटा पण बेरिशच सिग्नल होता, पूर्ण बेरिशच आहे. याच्यावरनं पण आपल्याला आपण एक प्रेडिक्ट करू शकतो की उद्या पण मार्केट बेरिशच राहू शकतं. PCR तर मी तुम्हाला रेशो सांगितलेला आहे. 1 to 8.0च्या मध्ये असेल तर न्यूट्रल बेरिश असतं मार्केट आणि 1 to 8.0च्या खाली असेल तर स्ट्रॉंग बेरिश आणि 1 to 2.0च्या मध्ये असेल तर न्यूट्रल बुलिश असतं मार्केट आणि 1 to 2.0च्या जर वरती असेल मार्केट तर स्ट्रॉंग बुलिश असतं मार्केट. हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि आता आपल्याला इथे दिसतंय की मार्केट 1.80च्या खाली आहे, 0.63 आहे. म्हणजे याचा अर्थ इथून आपल्याला इंडिकेशन भेटते की मार्केट उद्या पण बेरिश राहू शकतं. प्रिडिक्शन. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.